नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत चटपटीत चना चाट। आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी दाखवते तुम्हाला। इथं चणे भिजवलेत, मी हरभरे भिजवलेत। कमीत कमी 7 ते 8 तास मी हे हरभरे पाण्यात भिजत घातले होते। तर हे भिजवलेले हरभरे आहेत। त्याच्यानंतर इथं आहे चाट मसाला आणि लाल मिरची पावडर आहे। इथं शेव घेतली, आपण बारीक शेव घेतली। त्याच्यानंतर इथं कोथिंबीर आणि अर्ध लिंबू घेतले। आणखीन काकडी बारीक चिरून घेतले, टोमॅटो बारीक चिरले आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता मी दाखवते तुम्हाला की आपण हा चना चाट कसा बनवणार आहोत। तर हे बघा, इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे। कढई आपली चांगली तापलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। अगदी थोडंसं तेल घालायचं आणि तेलामध्ये आपण चणे परतून घेणार आहे। थोडंसं तेल घालते मी कढईमध्ये। खूप छान हा चाटचा प्रकार आहे बरं का मंडळी, छान लागतो खायला। हे बघा, आता तेल चांगलं तापलं की मी थोडीशी हळद आणि हिंग टाकणार आहे। इथं आपलं तेल तापलेलं आहे। आता थोडीशी 1 चमचा हळद टाकते, अर्धा चमचा हिंग टाकते मी। त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण चणे टाकायचे, जे भिजवलेले चणे। स्नॅक्सचा प्रकार हा आहे बरं का मंडळी, खूप छान लागतो। आपण 4 वाजता जेव्हा भूक लागते त्यावेळेस खाल्लं तरी पटकन होण्यासारखं आहे। काही नाही, फक्त आपल्याला चणे चांगले भाजून घ्यायचे, उकडायचे नाही, काही नाही, कुकरला लावायचे नाही, फक्त तेलामध्ये आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे चणे। आता हे भिजलेले असल्यामुळं मऊ होतात। आपल्याला हे मीडियम गॅसवरती चणे चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे। दाखवते मी तुम्हाला, थोडेसे मऊ होईपर्यंत हे चणे भाजायचेत आपल्याला। स्नॅक्ससाठी खूप छान प्रकार हा आहे बरं का, खूप छान पदार्थ आणि छान होतात चणे हे। आपण थोडं कच्चा कांदा टोमॅटो टाकला की त्याला आणखीन टेस्ट येते। थोडेसे मऊ व्हायला पाहिजेत चणे हे। मीडियम गॅसवरती आपल्याला भाजत राहायचे चणे। तर हे बघा मंडळी, मी छानपैकी असे हे चणे आता भाजत येत आहेत आपले, छान असे खरपूस भाजले जात आहेत। ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे। आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। आता मीठ घालून मी परतते चणे, मीठ घालून आपल्याला परतून घ्यायचे। काही ह्याला शिजवायचे नाही, पाणी घालायचं नाही, काही नाही, आहे असे तेलामध्ये चांगले भिजले चणे ते तेलामध्ये असे फक्त परतवून घ्यायचेत आपल्याला। मी दाखवते, मीडियम गॅसवर असे परतत राहिले ना चणे की मऊ होतात ते। तर हे बघा मंडळी, चणे आपण भाजतो, मीठ टाकलंय मी, मीठ टाकून आता भाजून घेते। हे जसे जसे आपण मीडियम गॅसवरती भाजत जाणार तसे तसे चणे आपले मऊ होत जातात। हे बघा, काही ह्याला शिजवायची वगैरे काही गरज नाही आहे मंडळी। हे बघा, असे मऊ होतात चणे। आता मी लाल मिरची पावडर टाकते, ही तिखट मिरची पावडर आहे। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं आपण टाकायचं। मीठ टाकलं, मी तिखट टाकलं आणि हे चणे आता तिखट आणि मीठ टाकून मी परतून घेते।
आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपले हे चणे परतून झालेले आहेत. मी दाखवते तुम्हाला किती मऊ झालेत. काही चणे कच्चे वगैरे राहत नाहीत. हे बघा एकदम मऊ होतात. दाखवते आता, हाताला थोडंसं भाजतंय माझ्या मंडळी. हे बघा अशा प्रकारे मऊ होतात चणे. आपण आता काढूया, मी दाखवते तुम्हाला. बघा अशा प्रकारे मी हे प्लेटमध्ये चणे काढून घेतलेत. आता आपण ह्या चण्याला थोडंसं मसाले लावणार आहे. तर हे बघा, हे आपण आता चण्यामध्ये हे चिरलेली काकडी टाकायची. बारीक चिरून घेतलेली काकडी आहे. त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही चाट मसाला आहे तो टाकायचा आहे. थोडीशी लाल मिरची पावडर आहे. ही शेव टाकणार आहे आपण. हे कोथिंबीर टाकणार आहे. खूप छान स्नॅक्सचा प्रकार आहे मंडळी हा. एकदा करून बघा तुम्ही, खूप छान लागतो. अगदी 2 चमचे तेलामध्ये आपलं सगळं हे झालेलं आहे आणि खायला पण खूप छान लागतं. करून बघा तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळणार आहे. अशा प्रकारे आपला चना चाट तयार आहे मंडळी. मी जरा हे करते. हा बघा मंडळी, आपला चना चाट खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स द्या. म्हणजे अशा छान छान रेसिपीज पण तुम्हाला बघायला मिळतील. आणि आणखीन काय बोलू मंडळी, खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे तुमचा मला. तर हे एकदा चना चाट करून बघा. कसं वाटतं आहे तुम्हाला मला कमेंट्समध्ये कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मंडळी.